मनसेची मागणी त्याने योग्य स्थानावर पाठवावी ते प्रेसमध्ये दिली चांगली आहे, पण योग्य स्थानावर पाठवी ते योग्य निर्णय होईल. नाही, संख्या वाढते आमदारांची खासदारांची, त्यामुळे म्हटलेलं आहे. असं आहे की ज्यावेळी आपला जे प्रेझेंट स्ट्रेंथ आहे त्यावेळी भारताची पॉप्युलेशन काय होती, आता 50 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये पॉप्युलेशन कुठे गेली आहे, तो ते योग्य रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. त्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने देशामध्ये फार काही चांगले काम केले, त्यामध्ये एक आमूलचूल परिवर्तन आहे. आपण लोकांना चांगला कॅटर करू शकता. एक एक खासदार कसा 20-20 लाख लोकांना प्रामाणिकपणे कॅटर करू शकता. सर, रतन टाटा इन्स्टिट्यूटचा तिसरा वर्धापन दिन जो आहे तो 16 साजरा होतोय. 3 वर्ष जे आहे ते या संपूर्ण घटनेला पूर्ण झालेली पाहायला मिळतात. काय करायचं नाही, आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की ते स्किल युनिव्हर्सिटीने अतिशय चांगला काम केलेलं आहे. त्याने आपले नवीन कोर्सेस सुरू केले आहे. फक्त मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पण त्याने आपली ब्रांचेस सुरू केली आहे. आमच्या नवीन भवन न्यू मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण गतीने सुरू आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जोपर्यंत एज्युकेशनचं महत्त्व आहे, पण एज्युकेशन एक स्टॉप आहे. नंतर जोपर्यंत आपण स्किल्ड नाही आहे तोपर्यंत एज्युकेशनचा फार उपयोग नाही आहे. तर म्हणून माननीय नरेंद्रभाई मोदीजीने आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते टेक्निकल नॉलेज स्किलसाठी फार भर दिला आहे. त्यामधून हा स्किल युनिव्हर्सिटीचं निर्माण झाला. हा 3 वर्ष आमचे अतिशय चांगले गेले. आत्ता मी आज निर्णय केला आहे की पुढच्या वर्षी आम्ही फार स्पीडाने पुढे जाऊ. वारकरी संप्रदायामध्ये जोडून घेतो सर, तुम्ही 2 योजनांबद्दल विशेषतः सांगत होता. एक म्हणजे त्या CMच्या नावातून एक कर्ज देणारी योजना विद्यार्थ्यांसाठी घेऊन, ती योजना काय असेल, तो पहिला प्रश्न आहे. असं आहे की ते एक वेळा आपण शिक्षण घेऊन पुढे बाहेर पडला तर आपल्या मनामध्ये प्रश्न होता, तर काय करू, जॉब करू, अजून शिक्षण घेऊ, खुदचं काय काम सुरू करू, काय करू. तर त्यावेळी त्यांना हँड होल्डिंगची गरज असते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे स्किल डिपार्टमेंटने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना CM महाफंडची सुरू केली आहे. त्यामध्ये 25 लाख मुलीची आम्ही ऑनलाईन एक्झाम घेऊन दरवर्षी 5 लाख मुलीने सिलेक्ट करू ऑनलाईन एक्झाममध्ये. त्याने आपण 3% दरावर 5 लाखपर्यंतच्या लोन देऊ. लोनची जास्त व्हॅल्यू नाही, लोन गरजचे आहे, पण जास्त व्हॅल्यू आहे त्यांचे हँड होल्डिंगची. त्यासाठी आमचे प्रत्येक 417 प्रत्येक तालुक्यामध्ये जे ITI आहे तिथे एक मेंटरशिप ग्रुप आम्ही तयार केला आहे. त्याशिवाय त्याने ITIमध्ये एक जागा देऊन तिथे ते जाऊन आपलं जे काही शिकायचे ते शिकू शकता. त्याशिवाय त्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्म देऊ. 50 पॉप्युलर प्रॉब्लेम्स त्यांच्या सॉल्युशन त्याने ऑनलाईन मिळली. GST नंबर कसा देऊ, अपॉइंटमेंट लेटर कसा देऊ, हा एक अतिशय चांगली योजना आहे. त्यांच्या आम्ही रोलिंग 1 मेपासून सुरू करू. मुंबईतल्या ड्रग्ज पार्ट्यांचं विचारतो, दक्ष ITI म्हणून एक कन्सेप्ट तुम्ही घेऊन येत आहात, त्याचा आज जिहार निघालेला आहे. नेमकं काय असतं दक्ष ITI? नाही, दक्षमध्ये आम्ही ITIचे इम्प्रूव्हमेंटसाठी नवीन कोर्सेससाठी हा प्रयत्न करणार. ते वर्ल्ड बँकचा फंड आहे. त्या फंडातून आपण महाराष्ट्राचे स्किलमध्ये फार मोठा चांगला काम करणार आहे. आता आज दक्षची मीटिंग आहे, मी इथून तिथेही चाललो आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक घुसखोर घुसलेत असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. ते नेते म्हणजे जे घुसखोर आहेत ते बऱ्यापैकी भाजपशी संबंधित आहेत. अतुल भोसले असतील, संभाजी भिडे असतील, अशांची नावं आलेली आहेत त्यामध्ये. असं आहे की घुसखोरीच्या कोणाने मित्रता आहे सर्वांना माहीत आहे. ज्यांचे बांगलादेशी घुसखोर इथे आणले, ज्याने रोहिंग्या इथे आणले, ज्याने डबल वोटिंग करण्यासाठी UP बिहारतून इथे एक जातीविशेषचे लोक आणले, त्यांच्यामध्ये त्याशिवाय काय सुचत नाही. आम्ही वारकरी संप्रदायाने फार इज्जतीने पाहतो. त्यांचे सेवासाठी, त्यांचे सुरक्षासाठी, त्यांच्या सुविधासाठी जे काही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागचे 10 वर्षामध्ये केले आजपर्यंत कोणाने नाही केले. तो ते घुसखोरी कधी हाही नाही, होणार नाही. आणि ज्यांचे स्वतः जे घुसखोरीमध्ये आपली राजनीती करताय त्यांना जबाब देण्याची काय गरज नाही. निशिकांत दुबेंनी बोलताना आदित्य ठाकरे यांनी एका मुलीचा खून केला असं म्हटलं. शिवसेनेकडून टीका केली जाते. संजय राऊत असं म्हणतात, जरी भाजपच्या मराठी नेत्याबद्दल असं कोणी बोललं असतं तरी आम्ही आक्रमक झालो असतो, भाजपनं काहीच नाही केलं.
हा मॅटर कोर्टामध्ये प्रिज्युडिस आहे म्हणून मी त्यावर काय बोलू शकत नाही. नाही निशिकांत दुबे पार्लमेंटचं सभागृह पार्लमेंट ते बोलू शकता, मी इथे कोर्टामध्ये मॅटरमध्ये काय बोलू इच्छित नाही. मुंबईतल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये होणाऱ्या ड्रग्ज पार्ट्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोरेगाव नेस्कोमध्ये झालेल्या प्रकारानंतर अनेक कॉन्सर्टवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. तरुणही या ड्रग्सच्या आहारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे यावरती? नेमकं पोलिसांना काय आपण सूचना कराल? मी सर्व माझे प्रेसचे मित्रांना आभार व्यक्त करतो की तुम्ही हा विषय उचलला. हा जनताचा विषय, जनजागरणचा विषय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने यावेळी आल्यानंतर यावर विशेष भर दिला होम मिनिस्टरनंतर. मी पण पूर्वी पालकमंत्री होतो त्यावेळी पण आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये कमिटी गठीत केली होती. आता यावेळी पण मी एक सहपालकमंत्री आहे तरी पण मी एक कमिटी गठीत केली. ते कमिटीने काम सुरू केला आणि उद्या सोमवारी 1 वाजता मुंबई सबअर्बन कलेक्टर ऑफिसमध्ये यासाठी मी एक विशेष मीटिंग ठेवली आहे. पोलीस अधिकारी आणि सर्व रेव्हेन्यू अधिकाऱ्याच्या बरोबर. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जे नेतृत्वामध्ये जे त्याने सांगितलं आहे की जोपर्यंत फक्त ड्रग युजर्स नाही, ड्रग पॅडलर्स, ड्रग सप्लायर्स, ड्रगचे माफिया हा सर्वांना आम्ही त्याने आडं घालू नये तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहे. आत्ता हा जनताची चळवळ झाली पाहिजे. फक्त पोलीस आणि सरकारचं काम नाही आहे. सर्वांनी एकत्र होऊन यावर समोर जाऊ अशी मी तुमच्या मार्फत जनताने आवाहन करतो. झिरो टॉलरन्स ड्रग्सच्या बाबतीतले गोष्टी नुसत्या केल्या जातात, आव्हानं राजकीय नेते करताना पाहायला मिळतात, मात्र प्रत्यक्षात पोलिसांकडनं त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळेच अशा कॉन्सेप्टमध्ये तरुणाई ड्रग्ज नेते, त्याचं व्यसन करते आणि यातनंच हे गोरेगावचे मृत्यू झालेले आहेत. यापुढे कडक पावलं नेमकी कशी असणार आहेत, पोलिसांना त्या संदर्भातल्या सूचना आपण देणार आहेत का? आणि विशेषतः जे कॉन्सर्ट आयोजक आहेत त्यांच्यावर नेमक्या कुठले निर्बंध आपण आणणार आहात? महाराष्ट्रामध्ये पोलीस दल फार सक्षम आहे. ते चांगली रीतीने काम करत आहे. तरी पण हा जे घटना झाली अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. हा घटनाची सखोल चौकशी सुरू आहे. मी आपला विश्वास देतो की यामध्ये जो काही इन्व्हॉल्व असेल, जो काही जिम्मेदार असेल, सर्वांवर कठोर कारवाई होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विचारतो फक्त कारण या गोरेगावच्या ड्रग्ज तस्करीमध्ये जो पटेल नावाचा मुलगा आढळलेला आहे त्याचा बाप स्वतः रेशनिंग माफिया आहे, हवाला माफिया आहे आणि याच हवाल्याच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा झाल्याचं प्राथमिक चौकशीत आता दिसून येतं अशी माहिती सूत्रांनी. तुमची या सूचनावर योग्य कारवाई केली पाहिजे, केली जाणार आहे. पोलीसचे सर्व अधिकारी या मागे डिटेलमध्ये जाणार आहे. आणि ते तुम्ही विश्वास ठेवा, जोपर्यंत हा सर्व डागादोरा आपण आपल्या हातामध्ये सर्वांनी संपवून घेत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहणार. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. तुम्हाला आवडेल उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात आले? त्यांचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, तो ते आले तर चांगलंच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.